Standard 11 Math Part 1 Chapter 4 Determinants and Matrices. Now this representation is of determinant. This is called determinant, where A, B, C and D are elements of the determinant. Now what are the uses of determinant? To solve simultaneous equation in two variables, and they are also useful in engineering applications and economics. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे जे असं आहे, ह्याच्यात ए बी सी डी हे जे आहे आणि असे इथे दोन अशा पॅरलल लाईन्स आहेत. हे रिप्रेझेंटेशन कशाचं आहे तर डिटर्मिनंटचं आहे. आणि ऑफ ऑर्डर 2, इथे 2 ऑर्डर मध्ये हा डिटर्मिनंट आहे. फर्स्ट रो मध्ये ए आणि बी हे एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, आणि सी आणि डी हे सेकंड रो मध्ये एलिमेंट्स आहेत. तर ए आणि बी हे फर्स्ट रो मध्ये, सी आणि डी हे सेकंड रो मध्ये, आणि कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये ए आणि सी हे एलिमेंट्स आहेत. इन सेकंड कॉलम बी अँड डी आर एलिमेंट्स. नाउ देर आर 4 एलिमेंट्स अँड दिस डिटर्मिनंट इज ऑर्डर ऑफ 2. तर ह्याची ऑर्डर किती आहे? 2 ऑर्डर आहे. आणि डिटर्मिनंट मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 4 एलिमेंट्स आहेत. कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? ए बी सी आणि डी हे काय आहेत? एलिमेंट्स आहेत, म्हणजे घटक आहेत. आणि ह्या डिटर्मिनंटचा आपल्याला कुठे कुठे उपयोग होतो तर सायमल्टेनियस इक्वेशन जे असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी, त्याचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला इथे डिटर्मिनंटचा उपयोग केला जातो. तसंच हे कुठे कुठे अजून उपयोगाला येतात तर इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन अँड इकॉनॉमिक्स ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांचा वापर केला जातो. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, किंमत किती आहे? तर व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन करायचं. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, आणि त्याच्यामध्ये मायनस घ्यायचंय, सबट्रॅक्शन घ्यायचंय, वजाबाकी घ्यायची. ए इंटू डी ए डी मायनस बी इंटू सी बी सी ही काय आहे? ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. The value of the determinant is AD minus BC. आता अजून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. परत इकडे जसं आपण केलं तसंच इथे करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि सबट्रॅक्शन करायचं. मग 7 इंटू 3 7 इंटू 3 मायनस, इथे मायनस आहे, निगेटिव्ह आहे इथे, निगेटिव्ह 4 इंटू 9. आता मल्टिप्लिकेशन करायचं. 7 इंटू 3 21 मायनस इन ब्रॅकेट 4 इंटू 9 36, निगेटिव्ह 36. नाउ 21 प्लस 36. हियर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह केले. कंसाच्या बाहेर मायनस आहे, वजाबाकीचं चिन्ह, कंसामध्ये सुद्धा इथे वजाबाकी आहे. मग इथे काय होणार आहे? ऋण ऋण धन. मग 21 अधिक 36, 21 अधिक 36 इथे बेरीज करायची. 1 आणि 6 7, 2 आणि 3 5 57. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किंमत किती आहे? 57 57. आता इथे ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहेत. तर इथे सगळे हे जे आहेत एलिमेंट्स हे कशामध्ये आहेत? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, हे रेशोज आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. कॉस थिटा कोणत्या अँगलचे? थिटा अँगलचे हे कोसाइन फंक्शन आहे किंवा कोसाइन रेशो आहे. कॉस थिटा, साइन थिटा, निगेटिव्ह साइन थिटा आणि कॉस थिटा. ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची, किंमत काढायची. परत इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि वजाबाकी घ्यायची. कॉस थिटा इंटू कॉस थिटा मायनस इन ब्रॅकेट निगेटिव्ह साइन थिटा इंटू साइन थिटा. दोन्हीकडे इथे साइन थिटा आहे. मग आता कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस निगेटिव्ह साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, ऋण ऋण धन,
sine square theta, but we know that cos square theta plus sine square theta equal to 1. This is identity, trigonometric fundamental identity. Cos square theta plus sine square theta equal to 1, or sine square theta plus cos square theta equal to 1. आता इथे ह्या डिटर्मिनंट मधले एलिमेंट्स कोणते आहेत? 4i, इथे निगेटिव्ह 2i आणि 7, वेअर i स्क्वेअर इक्वल टू निगेटिव्ह 1. आता हिची आपल्याला व्हॅल्यू काढायची. परत टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 into 7, देन सबट्रॅक्शन, निगेटिव्ह 2i into i, 28 minus 2i square, I into I square, but I square equal to negative 1. 28 minus negative 2, negative 1 equal to 28 minus negative become positive, 2 into 1 2, means 28 minus 2 equal to 26. Therefore, value of this determinant is 26. Therefore, value of this determinant is 1.